ते सांगितलं की परमेश्वराची पापणी जर का लवली तर त्याच्यामध्ये पण अनेक जीवांचं भलं होतं. आपली पण पापणी लवली तर त्याच्यामध्ये अनेक जीवांचं उद्धार होऊन जात असतो बरं का. म्हणजे अनेक जीव मरतात, सूक्ष्म जंतू. म्हणून अनावश्यक हालचाल करायची नाही, अनावश्यक बडबड करायची नाही, बोलायचं नाही. जेवढं तुम्ही तोंड हलवाल, जर का पापणी हलवल्याने सूक्ष्म जंतू मरतात, तर आपण जर का तोंड आपलं हलवलं आणि त्याच्यात अन्य वार्ता जर का आपण बोललो तर काय होईल, कितीतरी जंतू मरतील, सूक्ष्म जंतू, आणि कितीतरी जीव दुखावल्या जातील. ज्यांच्या ज्यांच्या बाबतीत आपण अन्य वार्ता केलेली आहे ते जीव दुखावल्या जातील. अनावश्यक हालचाल करायची नाही. पण परमेश्वराने जर का ही हालचाल केली तर काय होतं, अनेक जीवांना काय होतं, उतटणे त्यांचं होतं आणि त्या त्या कर्मफळातनं ते मुक्त होतात. तसं परस नायकांच्या बाबतीत देखील देवाचा काही हेतू असेल, त्यांचा काही अपमृत्यू असेल, तर तो देवाने कदाचित चुकवला असेल, असा काही उल्लेख आले नाही. हेतुस्थळामध्ये तुम्हाला सगळं वाचायला मिळतं, परंतु हेतुस्थळ म्हणजे अंदाजे व्यक्त केलेलं, कुठेतरी कायचा तरी आधार घेऊन ते व्यक्त केलेलं एक माध्यम आहे. वाचून ते पूर्ण 100% ते खरंच आहे असं नाही, परंतु आपण अंदाज व्यक्त करू शकतो की देवाने त्यांचा काहीतरी अपमृत्यू असेल, काही त्यांचा काही दुःखरूप किंवा मृत्यूसारखं काही त्यांचं दुःख असेल, ते त्याच्यामध्ये त्यांचं नासलं असावं कदाचित देवाने, आणि म्हणून ती लीळा परसनायकांना त्यासाठी देवाने निवडलेलं आहे.